नमस्कार, मी अंजली पाटील. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बटर चिकन बनवणार आहोत. त्यासाठी मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे. पाव चमचा त्यामध्ये हळद टाकली, अर्धा चमचा मी तिखट पावडर टाकली, पाव चमचा मीठ टाकायचं आहे आपल्याला ह्यामध्ये. बोनलेस चिकनऐवजी तुम्ही नॉर्मल चिकन पण घेऊ शकता. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. हे सगळं चमच्यानी किंवा हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्यापेक्षा हाताने जास्त छान मिक्स होतं. छान मिक्स करून एक 20 मिनिट ते अर्धा तास आपल्याला हे झाकून मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. गॅस लावून घेतलेला आहे मी. त्याच्यावर एक कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 3-4 चमचे होईल असं होममेड बटर आहे माझं. तुम्ही विकतचं पण वापरू शकता. बटर छान वितळवून झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आहे. ह्या होममेड बटरचा व्हिडिओ आहे आपला. यूट्यूबवर तुम्ही अंजली पाटील होममेड बटर असं टाकला की तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल. त्याच्यामध्ये हे चिकन टाकायचं आहे. चिकनला सुरुवातीला पाणी सुटतं. गॅस मोठाच ठेवायचा आहे. पाणी आटूपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे चिकन ह्या बटरमध्ये. नंतर असं तूप सुटल्यासारखं होतं तेव्हा आपली ही प्रोसेस पूर्ण झाली असे समजायचं. एक साधारण 10 मिनटं लागतात आपल्याला हे चिकन परतण्यासाठी, पाणी आटून सगळं व्यवस्थित करायला. या प्रोसेसमध्ये आपलं साधारण 80 ते 90% चिकन शिजून होतं. मस्त असं हे चिकन झालेलं आहे परतून. तेल सुटल्यासारखं झाले तेव्हा हे एका बाउलमध्ये मी काढून घेते आता. त्याच कढईमध्ये मी परत 2-3 चमचे होईल एवढं बटर टाकलेलं आहे. बटरच्या ऐवजी तुम्ही घरातलं ताजं लोणी पण वापरू शकता. हे एक मोठा वेलदोडा घेतलेला आहे, बदाम फूलची एक पाकळी घेतलेली आहे, 10-12 मिरे घेतलेले आहेत, 7-8 लवंगा घेतलेल्या आहेत आणि 3-4 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत. असे हे 5 प्रकारचे मसाले मी ह्या बटर तापल्यानंतर त्याच्यामध्ये घालून घेत आहे. घरातल्या ताज्या लोण्यामध्ये सुद्धा हे होऊ शकतं, पण अगदी रेस्टॉरंटसारखी जर तुम्हाला चव पाहिजे असेल तर तुम्ही बटर वापरा. मग आता मसाला छान असा खरपूस चांगला भाजून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये. यामध्ये आता कांदा टाकायचा आहे. कांदा मी बारीक पातळ असा चिरून घेतलेला आहे. आपण बिर्याणीला वगैरे तळण्यासाठी घेतो तसा घेतलेला आहे. कांदा थोडासा जास्त लागतो बटर चिकनला. मस्त असा सगळा कांदा परतून व्यवस्थित छान एकसारखा असा घ्यायचा आहे. कांदा थोडा लालसर व्हायला पाहिजे. आता हा कांदा लालसर झालेला आहे. त्यामध्ये आपण 15 ते 20 पाकळ्या काजू घालणार आहोत. काजू पण थोडा परतून घ्यायचा कांद्याबरोबर. इथं मी परतून घेतलेलं आहे. मी पटकन दाखवते व्हिडिओ मोठा होईल म्हणून, पण मी ऑलरेडी ते परतलेलं असतं. काजू परतून झालेले आहेत. गॅस मी बंद केलेला आहे. यामध्ये आलं लसूण घातलं मी. एक 4-5 लसूण आणि आलं. हे 2 टोमॅटो घेतलेले मी. एक ऑलरेडी काढला आणि मग लक्षात आलं. वाफवून घ्यायचे टोमॅटो म्हणजे त्याची साल निघते व्यवस्थित. हे साल काढून वाफवलेले टोमॅटो आहेत ते त्याच्यामध्ये घातलेले आहेत. ही कसुरी मेथी 1 चमचा ती मी त्याच्यामध्ये घातलेली आहे. हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे व्यवस्थित. पेस्ट करून घ्यायचे. फाईन पेस्ट पाहिजे आपल्याला. आता हे मिक्सरमध्ये वाटून झालेलं आहे. आत्ता जरी घट्ट दिसत असलं तरी मिक्सरमध्ये पाणी घालून जे चिकटलेला मसाला असतो तो सगळा आपण ह्यात पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे ते बरोबर कन्सिस्टन्सी होते. आपल्याला खूप घट्ट नको आहे, असं ओघळती म्हणतो आपण कन्सिस्टन्सी तशी पाहिजे आपल्याला. ही तिखट पावडर आहे. ही कोल्हापुरी चटणी किंवा मसाला मिक्स अशी चटणी नाही आहे. प्रॉपर चटणीची पूड घालायची आपल्याला 1.5 चमचा मी पावडर घातलेली आहे चटणी तिखट पूड. अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. ह्या मसाल्यापुरतंच मीठ घालायचं. पहिलं मीठ आपण चिकनला तिकडं लावून घेतलेलं आहे. हे व्यवस्थित हलवून घ्यायचं सगळं. साखर घातलेली आहे चिमूटभर. जास्त साखर घालायची नाही आहे कारण कांद्याची ऑलरेडी गोडसर अशी टेस्ट येते. त्यामुळे साखर जास्त घालू नका, अगदी चिमूटभर घाला. सगळा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे.
मसाला थोडा चटचटला की मग आपण हे चिकन घालायचं आहे. आपण जे फ्राय करून घेतलेले चिकन होतं ते सगळं चिकन ह्याच्यात घालायचं आहे. आता हे चिकनला ह्याच्यात पाणी सुटणार नाही आहे, ऑलरेडी आपण पाणी सगळं आटवून घेतलेलं आहे. त्यामुळं आपल्याला अजून थोडंसं घट्ट वाटलं तर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. हे झाकून एक 5 ते 7 मिनटासाठी वाफ येण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. चांगली एक दणदणून अशी आपण वाफ म्हणतो तशी वाफ काढायची आहे. त्यानंतर 2-3 मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या बारीक 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 चिरून घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या. गॅसवर तडका पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा बटर घातलेला आहे. बटर छान गरम झालं की हा कापलेला लसूण आहे तो आपण त्याच्यात घालायचा आहे. लसूण एकसारखा हलवत राहायचं, नाहीतर तो करपेल आणि आपल्या सगळ्या चिकनला करपट वास येईल. लालसर झाला लसूण की आपण आपल्या ह्या चिकनमध्ये घालायचं आहे. लसूण घातलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, हलवून घ्यायचं सगळं. त्याच पॅनमध्ये थोडं पाणी घालून मी त्याच्यामध्ये घालत आहे. मला थोडं घट्ट वाटलं म्हणून मी पाणी घातलं. तुम्ही लागत असेल तर पाणी घाला. व्यवस्थित हे चिकन शिजून झालेलं आहे. याच्यावरती आपल्याला मी फ्रेश क्रीम घेतलेलं आहे. ह्याच्याऐवजी तुम्ही दुधावरची साय घरातली ती फेटून पण घालू शकता. मी जास्त क्रीम घातलेली नाही, तुमच्या आवडीप्रमाणे क्रीम तुम्ही कमी जास्त करू शकता. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला सुद्धा विसरू नका. थँक्यू.